अंबरनाथ नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी आज मतदान पार पडलं। मात्र मतदान प्रक्रिया सुरू असतानाच ठिकठिकाणी राड्याच्या घटना समोर आल्या। शिवसेना, भाजप आणि काँग्रेस या प्रमुख पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये वेगवेगळ्या कारणांवरून वाद झाले। त्यामुळे अनेक ठिकाणी पोलीस बळाचा वापर करावा लागला। अंबरनाथमधील प्रभाग क्रमांक 28 मध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी दोघांना पकडत भाजप उमेदवाराकडून पैसे वाटप सुरू असल्याचा आरोप केला। तर बोगस मतदानाच्या आरोपावरून शिवसेना आणि काँग्रेस कार्यकर्ते आमने-सामने आले। तर कल्याणमधल्या अंबरनाथमध्ये आज नगर परिषदेसाठी मतदान पार पडलं। मात्र मतदानावेळी बोगस मतदारांवरून अंबरनाथमध्ये मोठा राडा झाला। अंबरनाथमध्ये एका हॉलमध्ये बोगस मतदानासाठी शिवसेनेच्या उमेदवारानं 200 पेक्षा अधिक महिला आणल्याचा आरोप काँग्रेस आणि भाजपने केला होता। दरम्यान या प्रकरणाची पोलिसांनी दखल घेतली आणि हॉलमधल्या सर्व महिलांना ताब्यात घेतलं। दरम्यान बोगस मतदानासाठी आलेल्या 174 महिलांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। ज्या हॉलमध्ये महिलांना ठेवलं होतं ते हॉलचे मालक आणि शिंदेच्या शिवसेनेचे उमेदवार कृष्णा रसाळ यांच्यावर देखील कारवाई करण्यात आली। जवळपास 200च्या आसपास बाहेरून लोक आल्याची माहिती FST पथक आणि पोलीस स्टेशनला प्राप्त झाली होती। त्याची आपण खातरजमा केलेली आहे। खातरजमा करून कुठलेही कारण न देता इथे उपस्थित राहिल्या प्रकरणी गैरकायदेची मंडळी आणि लोकप्रतिनिधित्व कायदा या अंतर्गत इथे गुन्हा दाखल झालेला आहे। संबंधित जे एकंदरीत बाहेरून आलेल्या व्यक्ती होत्या त्या 174 असल्याचं निष्पन्न झालेलं आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.